अवघ्या काही क्षणांमध्ये शपथविधीचा सोहळा सुरू होईल। राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला दिसत आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंसोबत अतुल सावे आहेत, जयकुमार रावल त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला इथे आलेले दिसत आहेत। डोक्यात त्यांचा फेटा आहेत, माणिकराव कोकाटे आहेत, पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत, उदय सामंत आहेत, प्रताप सरनाईक आले आहेत, मगाशी आपण त्यांच्याबद्दल बोलत होतो। मधल्या ओळीमध्ये मागे बरीच शंभूराज देसाई आहेत, भरत गोगावले आहेत, मेघना बोर्डीकर दिसत आहेत आपल्याला या दृश्यांमध्ये, हसन मुश्रीफ मागे आहेत, गिरीश महाजन दिसत आहेत। त्यामुळे ही सगळी टीम फडणवीस हे मंत्रिमंडळातले सगळे आपल्याला त्यांचे सहकारी असतील असं आपण या क्षणाला सांगू शकतो। सगळे स्टेजवर दिसतात। स्टेजवर कोण कोण चालले? आदिती तटकरे ही सगळे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। या क्षणाची तुम्हाला माहिती मिळते आहेत। माणिकराव कोकाटे, उदय सामंत, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, जयकुमार रावल, धनंजय मुंडे, मेघना बोर्डीकर जिंतूरचे आमदार आहेत, मंगल प्रभात लोढा मुंबईच्या मलबार हिलचे आमदार, योगेश कदम, आशिष जयस्वाल रामटेकचे आमदार, संजय शिरसाट, आकाश पुणकर, संजय राठोड, आशिष शेलार, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, नितेश राणे, गिरीश महाजन, पंकज भोयर, मकरंद पाटील, पंकज भोयर, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, सगळी मंडळी आता इथे आलेली आहेत मंत्रिमंडळात। आता फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी असेल किंवा यांच्यातले काही राज्यमंत्री म्हणजे ज्युनियर चेहरे तसे कोणी नाही जे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी, जे आपल्याला दिसत आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून समोर। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं देखील इथे आगमन होतं आहे। पार्थ पवार आपल्याला दिसले त्यांच्यासोबत येताना। महिला आपल्याला सध्या मंत्रिमंडळात दोनच दिसलेल्या आहेत आपल्याला तिथे, पंकजा मुंडे आणि मेघना बोर्डीकर आणि आदिती तटकरे। अजून एक दिसले त्यांचा चेहरा नाही, त्या माझ्या मते त्या आपल्या मनीषा म्हैसकर होत्या त्या तिथे। ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। सगळे मंत्री शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार आता मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। बहुतांश कॅबिनेट मंत्री याच्यातच दिसतात, त्यांची शपथविधी कारण बरेच सिनियर आहेत त्याच्यात, त्यामुळे सिनियर असल्यामुळे तिथे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे। नागपुरातनं ही दृश्य तुम्ही लाईव्ह बघताय। झी24 तासवर हा महाशपथविधीचा सोहळा लाईव्ह नागपूरच्या राजभवनातून अवघ्या काही क्षणांमध्ये जसं राज्यपालांचं तिथे आगमन होईल हा शपथविधी सोहळा इथे सुरू होईल। पंकजा मुंडे आपल्याला दिसत आहेत, अतुल सावेत पुन्हा एकदा त्यांना संधी दिली जाते, गिरीश महाजन आहेत, ही सगळे तुम्ही लाईव्ह दृश्य बघतायत। पुन्हा एकदा त्यांना संधी दिली गेली। आशिष शेलार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 ते 19 कार्यकाळामध्ये शेवटच्या 6 महिन्यांमध्ये त्यांना संधी दिली गेली होती। शालेय शिक्षण आणि क्रीडा हे खातं त्यांच्याकडे दिलं गेलं होतं। यावेळेस त्यांच्याकडे खातं कुठलं दिलं जाईल हेही बघावं लागेल, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या तर त्या हिशोबाने सुद्धा मुंबईत तुम्ही 2 चेहरे दिलेत, एक मंगल प्रभात लोढा आणि दुसरं नाव आशिष शेलार। हे मुंबईतनं 2 नाव भाजपने दिलेले आहेत। शिंदेकडनं माझ्या मते कोणी मुंबईतनं चेहरा दिला गेलेला नाही आहे, शिंदेकडनं कोणीच मुंबईतला चेहरा नाही आणि अजित पवारांनी मुंबईतला कुठला चेहरा दिलेला नाही। त्यामुळे मुंबईचं प्रतिनिधित्व जे करतायत या मंत्रिमंडळामध्ये त्याच्यात आपल्याला ही नावं दिसत आहेत। संजय शिरसाट आपल्याला दिसत आहेत, प्रताप सरनाईक आणि ही सगळी मंत्रिमंडळातले चेहरे, त्यांच्याकडे आपल्याला प्रोटोकॉल प्रमाणे ते शपथ घेतील।